लोकमत पत्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर। या स्पर्धेचे सर्व विदुरजी पाटील साहेबांना मी विनंती करेल पंकजी राऊत साहेबांचं स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर। चला, दोन्ही संघांचा 12वा खेळाडू मॅन्डेटरी आहे, लक्षात असू द्या। संयोजन समितीची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत। पहिल्या षटक हाताळण्याकरिता अवधूत कामत यांना आपण पाहतोय, फ्रंट लाईन बॉलर। तसेच मागील 3 वर्षांमध्ये सातपाटी क्रिकेटला कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या मुख्य व्यासपीठावर, जिथे स्वागत केलं जाते आमच्या मान्यवरांचं। धन्यवाद। आणि हा सन्मान चिन्ह अगदी या स्पर्धेची आठवण म्हणून देण्यात येते मान्यवरांना। खासदार चषक 2026 मध्ये बॅट मात्र रुसलेले आहे मयूर हेमंत मर्दे यांच्यावर। पहिल्या मॅच मध्ये देखील स्वस्तात बाद झाले, येथे देखील प्लॅटिनम डकचा शिकार बनलेले आहेत। त्यानंतर खेरापाडा ग्रामपंचायत सरपंच साहेब विवेकजी वडे साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर। पुन्हा एकदा मी विदुरजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपण गणेशजी गरज साहेबांना विनंती करेल की आपण या आपले शुभ हस्ते करूया। ग्रामपंचायत खेरापाडा सरपंच साहेब विवेकजी वडे साहेबांचं स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर। टू कॉम्बॉक्स प्लॅटिनम डक 1866 मध्ये डक ही संकल्पना क्रिकेटमध्ये रूढ झाली आणि तो दृश्य आपण पाहिलं मयूर हेमंत मर्दे यांच्या रूपाने। इंग्लंडचा राजा वेल 0 धावसंख्येवरती बाद झाला, तेव्हापासून डक ही संकल्पना क्रिकेटच्या विश्वामध्ये रूढ झाली। डावाच्या पहिल्या चेंडूवरती जर फलंदाज शून्यावरती बाद झाला तर प्लॅटिनम डक, अगदी 3 ते 4 चेंडू फेस करून बाद झाला तर रेग्युलर डक, एकही चेंडू फेस न करताना बाद झाला तर डायमंड डक। आणि कसोटी क्रिकेटमध्ये काय होतं, काही फलंदाज दोन्हीही डावांमध्ये शून्यावरती बाद होतात, त्याला म्हणतात किंग्स स्पेअर। आणि येथे अवधूत काय सुरुवात केलेली आहे चित परिचित अंदाजामध्ये। मागील 3 वर्षांमध्ये आपल्या नेतृत्वाने, अवधूतचा वय देखील फार कमी आहे परंतु खूप कमी वयात त्याने सातपाटी क्रिकेटला यशोशिखरावरती पोहोचवण्याचं, यशाच्या असीम उंचीवरती पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे। पहिल्या चेंडूवरती त्याच्या खात्यामध्ये विकेट, नव्याने फलंदाज मिस्टर अंकुश आलेले आहेत फलंदाजीकरिता। या आधीच्या सामन्यामध्ये क्वार्टर फिनालेमध्ये चांगली बॅटिंग केली होती अंकुश यांनी। बघूयात आपल्या फॉर्ममध्ये सातत्य दाखवणार का अवधूत यांचा पुढील बॉल। खूप सुंदर गोलंदाजी आहे। स्वप्न होतं अवधूतचं की मी एक चांगला फुटबॉलपटू बनणार, परंतु नशिबाला काहीतरी वेगळंच मान। महेंद्रसिंग धोनी यांचं देखील स्वप्न वेगळं होतं, परंतु एक यशस्वी फिनिशर आणि 24 सप्टेंबर 2007 तथा 2 एप्रिल 2011 असे 2 विश्वकरंडक ज्यांनी भारताला मिळवून दिले। एक यशस्वी कर्णधार कॅप्टन कूल, आणि हा अवधूत आहे, याला देखील फुटबॉल मध्ये आपलं करिअर करायचं होतं, परंतु आता एक यशस्वी कर्णधार आणि संपूर्ण अगदी अवधूत कामत यांना आपण पाहिलं तर सध्या तरी मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये एक फ्रंट लाईन बॉलर म्हणून या खेळाडूला मोठी मागणी आहे। यशस्वी गोलंदाज आणि सक्सेसफुल लीडर अशी दुहेरी भूमिका तो साकारतोय। शांत ठेवलंय अपोलो चिंचणी टीमला पहिल्या ओव्हरमध्ये। इथे देखील फुलर लेंथ, 4 फेब्रुवारी हा कर्करोग दिन आहे आणि क्रिकेटच्या विश्वातील हा कॅन्सर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। यॉर्कर, खूपच अभूतपूर्व अशी गोलंदाजी। या आधीच्या मॅच मध्ये देखील गोलंदाजीच्या बळावरच जिंकले होते। वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव। खाऊन जाणार आहे अवधूत भाव। बदललेले आहेत फलंदाजाचे हावभाव आणि टाकलाय आंबट गोड क्रीडांगणामध्ये आपल्या गोलंदाजीचा उच्चस्तरीय प्रभाव। अवधूत कामत ज्याच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सातपाटी संघ आहे सही सलामत, फलंदाजांसाठी प्रत्येक वेळेस बनतो कयामत। क्लास 1 दे दनादन टन टनाटन गोलंदाज। 5 बॉलमध्ये केवळ 1 धाव आणि 1 विकेट। सुंदर हे षटक। नाही
खूप कठीण आहे रीड करणं अवधूत यांना. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. केवळ एक धाव आणि एक विकेट. अवधूत कामत क्लास 1 बॉलिंग. सातपाटी क्रिकेटचा हा कोहिनूर. चेक. खूप सुरेख पद्धतीने. आणि जर आपण मेरीबोलन क्रिकेट क्लब रूल्स अँड रेग्युलेशन जर विचार केला तर तिथे 22ची जी धाव ती खऱ्या अर्थाने गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये काउंट केलीच जात नाही. आणि हे एक निर्धाव षटक जे आपल्याला पाहायला मिळालं. बरोबर 1842 मध्ये क्रिकेटच्या नियमांना बनवण्याची अधिकृत सुरुवात करण्यात आली आणि तेथे पंचांनी तो इशारा केला की फ्रॉम बॅट जर ती धाव नसेल तर मात्र खऱ्या अर्थाने परिपूर्ण स्वरूपामध्ये क्रिकेटच्या अधिकृत नियमांनुसार हे निर्धाव षटक हाताळलं अवधूत कामत यांनी. चेक. खूपच यस, मुख्य व्यासपीठावर मनीषजी सिंग साहेबचं स्वागत केलं जाईल. आनंदजी सुमन यांना मी विनंती करेल, गावचे सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते करूया आपण मनीषजी सिंग साहब का स्वागत VIP डाइस पर. त्यानंतर योगेशजी धोडी साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल. अर्चना पाटील मॅडमला मी विनंती करेल, उपसरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते करूया आपण योगेशजी धोडी साहेबांचं स्वागत मुख्य व्यासपीठावर. अर्चनाजी सदानंद पाटील, उपसरपंच मॅडम आणि स्वागत केलं जातं आहे मुख्य व्यासपीठावर धोडी साहेबांचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता वीरेंद्र भूपेंद्र बाबरे आलेले आहेत ॲट द एज ऑफ 20. 20 वर्षांचा खेळाडू आहे आणि 20च्या श्रेणीमधले जेवढे आकडे येतात ते वीरूच्या कारकिर्दीमध्ये फार महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत. ते कसे काय त्याची देखील चर्चा आपण जरूर करूयात. पहिलं षटक निर्धाव ठरलं. अवधूत कामत यांचा आता षटक क्रमांक 2 मध्ये देखील चांगली सुरुवात केली वीरू यांनी. नाही अभि तांडेल दर्शवत आहेत की चेंडू रिलीज केल्यानंतर माझ्या समोर तुम्ही उभे राहिलात म्हणून मी या चेंडूचं विघटन पाहू शकलो नाही. प्लंप करिता अपील करण्यात आलं होतं परंतु चेंडू रिलीज केल्यानंतर बऱ्याचदा हे दृश्य घटित होत असतं की गोलंदाज जो आहे तो बरोबर पंचांच्या समोर जाऊन अगदी स्थिरावतो. हे बघा तेच घडलेलं आहे आणि म्हणून अभि तांडेल त्या ठिकाणी हे विघटन पाहू शकले नाही. 2 धावा आहेत स्कोर कार्डवरती. खूपच सुंदर स्वरूपामध्ये षटकांची उधळण अवधूत आणि वीरू. आपण चर्चा करत होतो वीरेंद्र बाबरे यांची. खरं तर 20 वर्षांचा हा खेळाडू आहे. बरोबर 21 एप्रिल 2025 मध्ये खान ट्रॉफी वसईच्या मैदानामध्ये प्लेअर ऑफ द सिरीजची एक बाईक त्याने आपल्या नावावरती केली होती. इथे स्विच हिटचा हा प्रयत्न आणि या बरोबर इनफिल्डच्या वरून खेळलेले आहे. चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. गुड शॉट ऑफ क्वालिटी. मयूर तामोरे वारे चांगला फटका खेळले कारण धावा येत नव्हत्या. थोडाफार शांततेला भंग करणारा आणि संघासाठी अत्यावश्यक स्वरूपाचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी खासदार चषक चौकार. वीरेंद्र बाबरे यांच्या विरोधामध्ये हलकसं आक्रमण केलंय फलंदाजाने. पुनरागमन करण्याकरिता सुसज्ज आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. थोडीफार संथ आणि शांत अशी सुरुवात. 10 बॉलमध्ये केवळ 6 धावा 1 विकेट. ओहो हे कमबॅक आहे. क्या बात है. वीरेंद्र भूपेंद्र बाबरे ही चर्चा आपण करत होतो की 20 वर्षांचा खेळाडू. त्यानंतर 21 एप्रिल 2025 मध्ये खान साहेब ट्रॉफी वसईच्या मैदानामध्ये प्लेअर ऑफ द सिरीजची 2 व्हीलर आपल्या नावावरती वीरेंद्र बाबरे यांनी केले होते. त्यानंतर 26 जानेवारी 2025 मध्ये हिंद केसरी उसाटणीच्या मैदानामध्ये देखील प्लेअर ऑफ द सिरीजची बाईक आपल्या नावावरती केली होती. बघा 20च्या श्रेणीमध्ये प्रत्येक आकडा हा वीरेंद्र भूपेंद्र बाबरे यांच्यावरती किती मोठा प्रभाव टाकून म्हणूनच आम्ही उल्लेख करत असतो की येथे मुख्य क्रीडा मंचावरती दस्तूरखुद्द खासदार महोदय देखील आहेत. त्यांच्या उपस्थितीने या स्पर्धेची शोभा अगदीच वृद्धिंगत झालेली आहे. वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेले आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये वीरूचं हे दर्जेदार प्रदर्शन आपण पाहतोय. सध्या ऑन स्क्रीन आपल्याला यतीश पाटील पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ पिंपलास वाडा तालुक्याचा डायमंड. चांगली खेळी साकारावी लागेल. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. 11 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा 2 विकेट. यात काही नवीन नाही आहे कारण मागील 2 महिन्यांचा जर आपण विचार केला
तर जेव्हापासून सातपाडी टीमची परिपूर्ण बांधणी परिपक्वरित्या करण्यात आलेली आहे, त्यानंतर मात्र ज्या ज्या ठिकाणी जातात वन वे जिंकतात. हा देखील उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग कटर हाताळला होता. खूपच बहारदार आणि असरदार गोलंदाजी आहे. पहिली दोन्ही षटकं पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी झालेली आहे. पहिलं षटक निर्धाव, दुसऱ्या षटकामध्ये देखील जबरदस्त कामगिरी राहिली वीरू यांची. आणि 2 ओव्हर्समध्ये केवळ फलकावरती आपण पाहू शकाल फारच धीम्या गतीने 6 धावा, 6 रन्स प्रोग्रेस कार्डवरती. खूप चांगला बॉलिंग युनिट. यानंतर श्रेयश देव हा देखील एक फिरकीपटू आपण पाहतोय. खूप चांगली मदत आहे खेळपट्टीपासून आणि त्याचा यथार्थ स्वरूपातील फायदा उचलला जातोय. फर्स्ट सेशन परिपूर्ण स्वरूपामध्ये वाखाणण्याजोगी ही गोलंदाजी आहे. अवधूत आलेले आहेत. पहिलं षटक काही विलक्षण हाताळलं होतं. बिशन सिंग बेदी कॉपीबुक स्टाईलमध्ये, बापू नाडकर्णी कॉपीबुक स्टाईलमध्ये सातत्यपूर्ण रीतीने डॉट बॉल्स. आउटड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. जर डिरेक्ट हिट झाली असती तर काम देखील फिट झालं असतं. नशिबाची साथ मिळाली इथे फलंदाजाला. काही गोलंदाजीचा दर्जा दाखवलाय, गुणवत्ता दाखवलंय. खास करून जर आपण गेम प्लॅनचा विचार केला तर प्रत्येक चेंडू जो आहे जुसे हाफ व्हॉलीवरती रिलीज करणं, यावरून गोलंदाजांची मेहनत दिसते, स्वतःवरचा आत्मविश्वास देखील दिसतोय आणि कठोर परिश्रमांसमवेत सातत्य आणि दररोजचा सराव या कारणास्तव ही गोलंदाजी खरोखरच शानदार होते. कसोटी क्रिकेट सुरू आहे की काय असंच वाटतं, असा आभास होतो जेव्हा दक्ष 11 सातपाडी संघ गोलंदाजी करतो. 14 चेंडूंमध्ये 7 धावा आहेत. असे भरपूर इकॉनॉमिकल गोलंदाज देखील आपण पाहिले. मुथय्या मुरलीधरन अशाच पद्धतीने चेंडूला गरकण फिरवायचे. 1992 निर्धाव षटक त्यांनी रिलीज केले INTL क्रिकेटमध्ये. आणि येथे देखील आपण ते पाहू शकतात. सातत्यपूर्ण रीतीने येणारे निर्धाव चेंडू. यतीश पाटील सारख्या महानायक फलंदाजाला देखील शांत ठेवलंय, कारण क्रिकेट हा नावासाठी नाही तर एक्झिक्युशनसाठी ओळखला जातो. समोर किती ताकदवर फलंदाज आहे हे न बघता जर तुम्ही चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणार तर तुम्हाला यशप्राप्ती जरूर मिळणार. भारतासाठी ज्या रीतीने अनिल कुंबळे यांना पण पाहिलं, 1685 निर्धाव षटके हाताळले. आणि या मॅचमध्ये वीरू बाबरे आणि अवधूत कामत बिलकुल धावा देत नाहीयेत. यावेळेस मात्र फटका दर्जेदार. शेर की झलक सबसे अलग, पिंपळाचा डायमंड. यतीश पाटील हा एक चांगला गेम प्लॅनचा भाग होता, कारण सातत्यपूर्ण रीतीने जर चेंडू लेग कटरच होणार असेल तर इथे यतीश पाटीलला तुम्ही पाहू शकतात. जर तुम्ही टाकणार वारंवार लेग कटर तर आम्ही देखील खोलू शकतोय धावांचं शटर. आणि प्रॉपर पद्धतीने बॅटला स्विच केलं. स्विच हिट, काम फिट, हिट पे फिट, सुपर हिट, क्लीन हिट, क्लीन 6. यतीश पाटील करतोय संघासाठी 6 धावा फिक्स. 13 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आहेत. व्हेरिएशनची आवश्यकता होती. यतीशने खूप चांगलं रीड केलं या बॉलला. त्याला ठाऊक होता आधीच की पुन्हा एकदा लेग कटर येणार आहे आणि मी रेडी आहे. आता पावलांचा वापर, परंतु नाही, ते देखील डॉट बॉल. यतीश पाटील फलंदाजी खराब करत नाहीये. त्याला ठाऊक आहे की कुठे चेंडू रिलीज होतोय. पावलांचा वापर चांगला करतोय, अधेमध्ये स्विच हिट देखील खेळतोय. परंतु अवधूत चांगल्या पद्धतीने बघा, षटकार खाल्ल्यानंतर कुठलंही दडपण घेतलं नाही. स्वतःवरचा विश्वास आणि खेळामधली समयसूचकता या दोन्ही गोष्टी दाखवल्या बॉलवर. आता संयमाने खेळलेले आहेत सॉफ्ट हँड सहित. वीरूचा खूप चांगला प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण. बघता बघता 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. स्कोर कार्ड कासवाच्या गतीने, धीम्या गतीने, शीतलतेने, संथ गतीने, सुजलाम सुफलाम अशा या आंबट गोड क्रीडांगण पास्तळ नगरीमध्ये आतापर्यंत 14 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना अपोलो चिंचणी हा संघ 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये एक दर्जेदार अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या वसुंधरेवरील 2 मातब्बर दिग्गज बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उतरलेले आहेत. दक्ष 11 सातपाडी
2024चं कॅलेंडर इयर तुम्ही आठवा आणि त्यानंतर सातपाटी संघाला अगदीच तो आराखडा तयार करा. एका वर्षामध्ये 43 फायनल्स आपल्या नावावरती केल्या होत्या. हे रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी आहे. रेकॉर्ड ब्रेकर्स आणि रेकॉर्ड मेकर ही सातपटीची विशेषता आहे. येथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावा येत नव्हते, हे प्रेशर होतं आणि त्या प्रेशरमध्ये पूर्णपणे गुरफटले गेले फलंदाज. प्रयत्न करत होते परंतु सरते शेवटी आणखीन एक झटका लागलेला आहे अपोलो चिंचणी टीमला. वीरू बाबरे, हा चेंडू तुम्हाला दाखवला जातोय ऍक्शन रिप्ले मध्ये. आपल्या रिलीज पॉइंटवरचं कमालीचं विलक्षण स्वरूपाचा कंट्रोल आणि खोलवर टप्प्याचे हे चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी शार्प टर्न घेत आहेत आणि त्या कारणास्तव बॅटच्या मिडलला चेंडू येऊन कनेक्ट होऊ शकत नाही आहेत. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण आणि वीरू बाबरे याआधी फलंदाजीमध्ये भरपूर चांगले रेकॉर्ड त्याने केलेले आहेत परंतु आता गोलंदाजीमध्ये देखील कमी नाही आहे. एक युटिलिटी ऑलराऊंडर बनून तो आता मात्र पुढे येऊ लागलाय. सुंदर कामगिरी. परंतु अपोलो चिंचणी संघाला कमी लेखू नका. हा तो संघ आहे ज्या संघाने 2 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना सामना मात्र आपल्या नावावरती केला. खूप चांगली डेप्थ आहे. विघ्नेश आणि अंकुशची जोडी अजूनही मैदानामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ प्रायोगिक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीचं वर्चस्व, गोलंदाजीचा दरारा सध्या तरी आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. 19 चेंडूंमध्ये केवळ 14 धावा झालेल्या आहेत आणि 3 गडी गारद. विघ्नेश वाव, चारो खाने चित, चारी मुंड्या चित, गोलंदाजीची सर्वोच्च रेत. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू तुम्हाला दाखवला जातोय बघा. बरोबर गुडलँड स्पॉट आणि त्यानंतर मात्र काय जबरदस्त हे लेग कटर्स आहेत. पूर्णपणे सपशल फ्लॉप ठरवत आहेत फलंदाजांना. जर तुम्ही जागेमधून खेळलात तर चेंडू फळीचा समन्वय अजिबातच होणार नाहीये. कोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा हा फटका आणि या डीप मध्ये हलकसं मला तरी वाटलं की या फ्लड लाईट नजरेच्या कवाक्षामध्ये रुतल्या तेच दाखवत आहेत क्षेत्ररक्षक आणि म्हणून हा झेल परिपूर्ण करण्यामध्ये थोडंफार अपयश प्राप्ती त्या ठिकाणी झालेली आहे. फलंदाजाच्या चेहऱ्यावर स्माईल कारण त्याला मिळालंय जीवनदान. प्रचंड संथ गतीने आतापर्यंत 15 धावा. क्लास 1 बॉलिंग होते. शास्त्रीय गोलंदाजीचं पृथक्करण आहे. षटक क्रमांक 4 मधील पुढचा बॉल वीरू. अंकुश स्ट्राईक वरती आहे. डाव्या हाताचा फलंदाज. या आधीच्या सामन्यामध्ये खूप सुंदर फलंदाजी केली होती अंकुश यांनी परंतु येथे मात्र स्ट्राईक रेट जणू काही रुसलेला आहे अंकुशवर. आणि त्यांचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर अंकुशने इंडिव्हिज्युअली आतापर्यंत ह्या सामन्यामध्ये 9 चेंडू फेस केलेले आहेत आणि 1च धाव करू शकलेले आहेत. हरकत नाहीये, बॅड पॅच येत असतो खेळाडूच्या वाट्याला परंतु म्हणतात ना की तुम्हाला जर 5 करोड रुपयांचा चेक लिहायचा असेल तर आवश्यकता 5 रुपयांच्या पेनची लागते. म्हणून अंकुशने स्वतःला कमी लेखू नये. जरी 9 चेंडूमध्ये 1च धाव केली असेल तरी यापुढे चांगला अटॅक तो करू शकतोय. आपण तिलक वर्मा यांना पाहिलं होतं मुंबई इंडियन्स संघासाठी खेळत असताना पहिल्या 22 चेंडूंमध्ये 19च धावा करू शकले होते परंतु त्यानंतर एक वादळी शतक त्यांनी परिपूर्ण केलं होतं. अंकुशच्या बाबतीत ते घडेल किंवा नाही कारण सध्या तरी त्यांचा स्ट्राईक रेट संघासाठी चिंतेचा विषय बनलाय. 10 चेंडूंमध्ये 2च धावा करू शकलेले आहेत. क्रिकेटचा हा खेळ यश आणि अपयश आपल्या वाटाला येत असतात परंतु कशा रीतीने तुम्ही त्यांचा सामना करतायत. खचून जायचं नसतं. जरी 10 मध्ये 2च केले असतील तरी अजूनही 2 ओव्हर्स आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणखीन एक क्लासिकल लेग कटर. 1 मोर डॉट बॉल. 2 षटकांमध्ये वीरेंद्र बाबरे यांनी आपल्या खेळामध्ये सातत्य दाखवलं. या आधीच्या सामन्यामध्ये देखील 12 चेंडूंमध्ये 1 धावा दिल्या होत्या आणि येथे देखील तेच प्रदर्शन केलंय. मोस्ट इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. अवघ्या 5 धावा 2 ओव्हर्समध्ये वीरेंद्र भूपेंद्र बाबरे आणि त्यामध्ये 2 विकेट देखील आहेत. 4 षटकांच्या अधिकृत समाप्ती अखेर अपोलो चिंचणी टीम आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 16 या धावसंख्येवर. पालघरकरांसाठी अभिमानाचा आकडा कारण 16 ऑक्टोबर 1991 जन्मदिवस आहे शार्दूल नरेंद्र ठाकूर. पालघरचा पहिला खेळाडू जो इंडियन प्रीमियर लीग खेळला, पुढे जाऊन भारतासाठी देखील खेळला. 2021 मध्ये सिडनीचं मैदान गाजवलं आणि 26 जानेवारी 2021 मध्ये पालघर रत्न या पुरस्काराने त्याचा सन्मान देखील झाला. आम्हा पालघरकरांची आणबान आणि शान.
म्हणून शार्दूल ठाकूरचं योगदान फार मोठं आहे. सध्या तरी 16 धावा, त्याची थोडीशी आठवण तर झाली, परंतु सध्या मैदानामध्ये गोलंदाजीचा कहर. अंकुश बॉल बॉय वडे, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर या कॉमेंट्री स्टुडिओ जवळ. नाही नाही, येथे मात्र अंकुश. काही हरकत नाही, 11 मध्ये जरी 2च धावा केल्या असतील ना तरी देखील येथून कमबॅक करेल अंकुश. त्या खेळासाठी तो ओळखला जातोय. भरपूर वेळा हे किस्से घडत असतात फलंदाजांच्या बाबतीत. समोर गोलंदाजीचा युनिट देखील तुम्ही बघा. सध्या तरी पालघर मधील सर्वाधिक हा स्ट्रॉंग बॉलिंग युनिट सप्पाडी टीम. सन्मान देण्यास अक्षरशः मजबूर केलेला आहे फलंदाजांना. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक्झिक्युशन सुरेख पद्धतीने, चांगलं कोलॅबरेशन. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा, डबलचं रोटेशन झालंय. एकेकाळी वेस्ट इंडिज संघाचा बॉलिंग युनिट अशा पद्धतीने कार्य करायचा, जेव्हा जोएल गार्नर, अँडी रॉबर्ट्स, माल्कम डेन्झिल मार्शल, कर्टले अँब्रॉस गोलंदाजी करायचे. आणि वेस्ट इंडिज संघाचा दरारा त्या काळामध्ये ज्या रीतीने आपण पाहिला होता, अगदी तसाच दरारा आहे श्रेय एथेय दक्ष 11 सातपाडी टीमचा. आणि फिरकीपटून आपल्या जाळ्यामध्ये या आधीच्या सामन्यामध्ये तुम्ही प्रदर्शन बघा. प्रीतम घर त्यांनी फार सुंदर उल्लेख केला होता इंटरव्ह्यू घेत असताना की तुमचं रहस्य तरी काय आहे, तुम्ही प्रत्येक सामना एकतर्फे जिंकता. ते अवधूत कामत नेहमी विनम्र खेळाडू आहे, कूल माइंडेड. बघा त्याचं जे लिडरशिप आहे ते दर्जेदार आहे. खूप कमी वयाचा हा खेळाडू, परंतु कप्तान चला सीनातान, आणि त्याची लिडरशिप बघण्यासारखी आहे. कर्णधार हा फक्त कर्णधार नसावा, तर संघाकडून चांगलं प्रदर्शन करून घेणारा देखील असावा. 1996 मध्ये कुणाच्या ध्यानी मने आणि स्वप्नी नसताना अर्जुन रणतुंगा सारखा एक स्ट्रॉंग कर्णधार मिळाला श्रीलंका टीमला, आणि तेथून मात्र श्रीलंका संघ विश्वविजेता बनला. तसाच अवधूत, वय कमी आहे, टॅलेंट मोठा आहे, संघाला लीड करणं जाणतो, इतर खेळाडूंकडून प्रदर्शन करून घेणं जाणतो. आणि यष्ट्यांच्या मागून 360 डिग्रीचा सर्वाधिक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे यष्टीरक्षक. आणि जर तुमचा कर्णधार यष्टीरक्षकाची भूमिका अदा करू लागला तर काय घडू शकतं ते आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलेलं आहे. एक असा खेळाडू होता जो यष्ट्यांच्या मागून सर्व गेम चेंज करायचा, द ग्रेट महेंद्रसिंग धोनी. 2 एप्रिल 2011 आणि 24 सप्टेंबर 2007 असे 2 वर्ल्ड कप त्याने मिळवून दिले. त्याची थोडीशी आठवण अवधूत करून देतात. इथून नॉट आउट, इट्स सेफ. जबरदस्त काय गोलंदाजी आहे ना. होळी रे होळी पुरणाची पोळी, परंतु त्या पुरणाच्या पोळीचा अवीट गोडवा देखील फिका होईल इतकी बहारदार गोलंदाजी. आदरणीय कल्पेशजी पिंपळे या नावाची उद्घोषणा याआधी देखील आम्ही केली होती. खूप चांगली भूमिका राहिलेली आहे संघ मालकांची. आणि येथे नक्की काय घटित झालेलं आहे त्याकरिता डिजिटल स्कोरर देखील थोड्या काळासाठी संदिग्ध अवस्थेमध्ये जरूर बघायला मिळालंय. आणि यानंतर होणारी नेक्स्ट सेमीफायनल श्री जागमाता रावळे आणि त्यांचे विपक्ष मितांश 11 बिरवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचं टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. गो टू कॉम्बॉक्स. वेलकम बॅक. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक लो स्कोरिंग मॅच जी समोर आलेली आहे. 25 एप्रिल 2004 मध्ये अशा स्वरूपाचा एक किस्सा आपण हरारीच्या मैदानामध्ये पाहिला होता आणि त्याची देखील परिपूर्ण स्वरूपामध्ये आठवण करून देतात सातपाडीकर. कल्पेशजी पिंपळे हा सामना बघत असताना विचार करत असतील की माझी निवड किती यथायोग्य आहे, माझा निर्णय किती सुयोग्य आहे. जबरदस्त गोलंदाजी झाली, अतिशय दर्जेदार, बहारदार. अवधूत कामत, वीरेंद्र बाबरे, श्रेयश देव. 30 चेंडूंमध्ये स्कोर कार्डचा विचार जर आपण केला तर केवळ 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 डिसेंबर 1974 मध्ये रिकी पॉन्टिंग यांचा जन्म झाला होता. ते देखील एक स्ट्रॉंग कर्णधार होता. अवधूत कामत ज्या रीतीने या बॉलर्सला युटिलाइज करतायत, कोणत्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाची निवड करावी. खरं तर पहिली 4 षटके इतकी धारदार आहेत की तेथेच प्रतिस्पर्धी संघ कोलमडून जातोय. आणि ह्या शेवटच्या षटकामध्ये एक यंग टॅलेंट, सातपाटी क्रिकेटचं भविष्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं
अर्थातच प्रणित आलेले आहेत. शेवटचे 6 बॉल. मी असे देखील भरपूर सामने पाहिलेले आहेत जिथे कधी कधी पहिल्या 5 षटकांमध्ये फार कमी धावसंख्या झालेली असते आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये सामन्याची दशा दिशा आणि परिभाषा बदलून जाते. येथे तसं काहीसं घडेल किंवा नाही हे आपण पाहूयात. बॉलर तयार. काही जबरदस्त वाईड वर्कचा प्रयत्न होता. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद सागर बनताय. आणि ते सागर तर नाही, जलाशय देखील नाही, कारण 20 धावा, 4 विकेट्स. गोलंदाजीचा उच्च श्रेणीय दर्जा आपण पाहिलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजीची चर्चा जर करायची झाली तर प्रत्येक संघाकरिता वेगवेगळे गोलंदाज वेगवेगळ्या कार्यकाळामध्ये राहिलेले आहेत आणि लेग कटर आणि ऑफ कटर योग्य टप्प्यासहित हाताळणारे बॉलर्स. परंतु हे जे शेवटचे षटक आहे त्यामध्ये दिशांत वेगवान गोलंदाजी करतात फिरकीच्या तुलनेत आणि त्यांच्याकरिता हो येथे बघा पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय धावचीच्या स्वरूपामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. लो स्कोरिंग मॅच. चेक. अशोकजी वडे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम. आणि महेंद्रजी भोणे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आमचे मान्यवर आज आवर्जून या स्पर्धेला भेट देत असताना स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सर्वात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल ना तर बरोबर 29 डिसेंबर 2025 मध्ये प्लेअर ऑफ द सिरीजची बाईक ज्याने आपल्या नावावरती केली होती तो मयूर हेमंत मर्दे दोन्ही मॅचेसमध्ये स्वस्तात बाद झाला आणि त्या कारणास्तव ही जी टोटल आहे तिला रंगरूप प्राप्त होऊच शकलं नाही. आजच्या रजनीमधील सर्वात छोटी धावसंख्या सध्या तरी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 21 या अंकावरती 5 गडी गारद झालेले आहेत. जितका कोकणामध्ये हापूस आंबा अवीट चवीसाठी ओळखला जातोय तितकीच खमंग रुचकर आणि मी तर म्हणेन त्या चवीला देखील फिकं करणारीच गोलंदाजी आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी वेळा अशा प्रकारची दृश्य आपण पाहतो जिथे चौकार षटकार थांबवले जातात. तिथे निव्या चेंडूचा प्रयोग करण्यात आलेला आहे आणि या सातपाटी टीम खूप सुरेख प्रदर्शन करतं या पहिल्या सत्रामध्ये. बॅट्समन तयार. येथे मात्र क्विकर 1 पंच दर्शवित असताना खराब चेंडू वाईट बॉल आणि अवधूतने लगेच चॅलेंज केलंय की आम्हाला परीक्षण करायचं आहे की हा चेंडू नक्की कोणत्या लेंथ अँड लाईनवरती आहे. थर्ड अंपायर आहेत आमच्या समवेत अक्षयजी नाईक टेक्निकल रूममध्ये. त्यांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल. निविया चेंडू गोलंदाजांसाठी कॅरगर. या चेंडूला नक्की निविया हे नाव का देण्यात आलं यामागे देखील एक रोचक तथ्य आहे. खरं तर निविया चेंडूचे निविया कंपनीचे जे मालक आहेत निहाल खरबंदा आणि विजय खरबंदा यांच्या नावातील पहिली जी 2 अक्षरे आहेत निहाल खरबंदा यांच्या स्पेलिंगमधील NI आणि विजय खरबंदा यांच्या स्पेलिंगमधील VI ही 2 अक्षरं तोडून मात्र निविया हा शब्द तयार करण्यात आलेला आहे. असा निविया या चेंडूच्या नावामागील देखील एक रंजकतेचा किस्सा आहे. थोडासा वेळ मिळाला होता म्हणून आपण चर्चा केली. सध्या अक्षय नाईक परीक्षण करू लागलेले आहेत की नक्की काय घटित झालंय. हा चेंडू खराब आहे की मग सुयोग्य आहे याकरिता तर्कवितर्क सुरू झालेले आहेत. पाटील नेटवर्कचं खूप चांगलं कार्य आहे आणि या पंचांच्या माहितीसाठी ऑन फील्ड डिसिजनच येथे देखील मान्य करावा लागेल. प्रॉपर कव्हरअप नाही झालेला मिळत. वाईट बॉल. धावा कुठून येवोत कशा येवोत येथे मात्र अपोलो चिंचवणे टीमला धावा येणं फार गरजेचं आणि अपोलो चिंचवणे टीमने खचता कामा नये. त्यांनी हाच विचार करायला हवा की आम्हाला जर कमी धावसंख्येपर्यंत थांबवलंय तर आम्ही देखील कमी नाही आहोत. आम्ही देखील प्रयत्न करणार. या मॅचमध्ये सुंदर टप्पा या स्टेशनमध्ये वन ऑफ द फायनेस्ट बॉलिंग युनिट. अनेक बॉलिंग युनिटच्या आठवण यावी आपण उल्लेख केला होता. कर्टले एम्ब्रॉस, कॉर्टनी वॉल्श, जोएल गार्नर, माल्कम डेन्झिल मार्शल. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघासाठी ज्या पद्धतीने ब्रेटली, ग्लेन मॅग्राथ, गिलेस्पी गोलंदाजी करायचे तसे हे बॉलर्स आहेत ज्यांनी प्रचंड प्रभावित केलेला आहे. अवधूत कामत, वीरेंद्र बाबरे, श्रेयस देव आणि दिशांत हे 4ही गोलंदाज आपापली छाप वैयक्तिकरित्या सोडतात. षडॉम्पूलचा फटका तो देखील फसलाय. भरपूर काळ हवेत
आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या जजमेंट सहित दिशांतने मात्र झेल परिपूर्ण केलेला आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रिकेट खेळले, चांगलं टीम वर्क बघायला मिळालंय. या संपूर्ण सत्रामध्ये केवळ फलकावरती आपल्याला 22 धावा पाहायला मिळतात आणि 6 गडी पॅव्हेलियन मध्ये परतलेले आहेत. छोटी छोटी टोटल 2019 मध्ये ॲडिलेड ओव्हलच्या मैदानामध्ये भारतीय संघाच्या बाबतीत 84 वर्षांनंतर मात्र नामुष्की उडवली होती. केवळ 36 धावसंख्येवरती ऑल आउट झाले होते. तशाच प्रकारचं दृश्य आपल्याला जरूर पाहायला मिळते. परंतु क्षेत्ररक्षण करत असताना अपोलो चिंचणी टीम देखील मोठ्या जोमाने, नव्या दमाने आणि उत्साहाने उतरणार की खेळपट्टी जर गोलंदाजांसाठी मदतगार आहे तर आपण देखील प्रतिस्पर्धी संघासमोर एक कडवट आव्हान प्रस्तुत करूयात. याच इच्छाशक्ती सहित उतरावं लागेल. बघा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये किती चांगल्या कसोशीने आणि चांगल्या एकाग्रतेसहित हा जल परिपूर्ण केला. कौतुकास पात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा जल कंप्लीट केला दिशांत यांनी. छोटी छोटी टोटल 6व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. नव्याने फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आता टेल एंडर्स बॅटरला सुरुवात होत आहे. मिस्टर विशाल आलेले आहेत. वाव, पुन्हा एकदा जणू काही आपण तत्काल पुनरावलोकन बघावं ना तशा पद्धतीने हे सेशन राहिलंय. प्रत्येक चेंडू प्रॉपर पद्धतीने हलकासा वाईड ऑफ द ऑफ स्टंप आणि त्यानंतर यॉर्क लेंथ, जुसी हाफ वॉली लेंथ अँड लाईन खूप मेंटेन केलेले आहे. जबरदस्त ही गोलंदाजी. पहिल्या सत्रामधील शेवटचा बॉल आहे. येथे देखील मोठ्या फटक्यांपासून वंचितच ठेवलं. 6 षटकांचा खेळ हा मात्र अधिकृत स्वरूपात समाप्ती अखेर झालाय आणि ह्या 6 षटकांमध्ये दक्ष 11 सातपाटी संघाने रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केली आहे. केवळ 23 धावा खर्च केल्या, 6 गडी गारद केले आणि 24 धावांचं टार्गेट आता मात्र सेट सातपाटी टीम समोर. अपोलो चिंचणी टीमची दमछाक करून सोडली, परंतु त्याच उत्साहाने मैदानामध्ये उतरावं लागेल. समोरचा संघ जर आम्हाला थांबवू शकतोय तर आम्ही देखील कमी नाही आहोत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलेलं आहे कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. 15 मार्च 1877 ते मे 2026 149 वर्षांच्या क्रिकेटच्या या प्रदीर्घ कालखंडामध्ये कोणतीही धावसंख्या आपण सांगू शकत नाही की या धावसंख्यावरती जर आम्ही पोहोचलो किंवा थांबलो तर अपयशी होणार. महान अनिश्चिततेचा असा खेळ बघूयात. जितकी चांगली गोलंदाजी सातपाटी टीमने केली तितकीच चांगली गोलंदाजी अपोलो चिंचणी करणार किंवा नाही, त्याकरता वळूयात पुढील सत्राकडे. तत्पूर्वी बॅक टू क्रिकेट अँड बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खासदार चषक 2026 मध्ये अतिशय सुंदर ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आत्तापर्यंतचं घडामोडी आपण पाहिलं, प्रत्येक संघानं आपले 100% दिलेत आणि इथूनचा हा टप्पा, हा प्रवास आता खूप निर्णायक प्रत्येक संघाकरता असणार आहे. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, सध्या चाचपडत असताना अपोलो चिंचणी संघ पाहायला मिळाला. 6 षटकं झालेत. 6 षटकानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या 23 झाल्या. 24चं लक्ष समोर ठेवलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग सातपाटी दक्ष 11 सातपाटी टीमकडनं कशा प्रकारे केला जाईल. सध्या जर आपण पाहिलं तर अगदी ऐन जोमामध्ये सातपाटी हा संघ पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीचं क्रिकेट सातपाटी टीमकडनं पाहायला मिळतंय, भल्या भल्या संघांना मात्र नमवण्याची किमया या संघामध्ये आहे. पालघर डहाणू विभागामध्ये एक काळ होता जिथे पवनसूत नवली संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळायचा. एका क्षणाला निलेश फायटर्स तारापूर या संघाचा दबदबा पाहायला मिळायचा. अपोलो चिंचणीचा दबदबा पाहायला मिळायचा. मित्रपरिवार दांडीचा दबदबा पाहायला मिळायचा. आणि आता आपण पाहतोय 2 संघ पालघर जिल्ह्यातले आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे सातपाटी आणि दुसरा म्हणजे धाकटी डहाणू. या 2 संघांचा नामोल्लेख जेव्हा जेव्हा पालघरचं क्रिकेट हे नामोल्लेख होतो तेव्हा तेव्हा या 2 संघांचा नामोल्लेख आपल्याला चर्चा आपल्याला पाहायला मिळते. चेक. धन्यवाद. आदरणीय खासदार महोदय यांचं व्यस्त वेळापत्रक आहे. अगदी त्यांना थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेमधून देखील निरोप घ्यायचा आहे. परंतु साहेब आपण आलात, विविधतेने नटलेला हा भारत देश,
जगभरामध्ये 7 खंड आहेत. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, 195 देश आहेत. परंतु खासदार साहेब आपण कुठेही जा, सर्वात महान संस्कृती आपल्याला भारत देशामध्ये बघायला मिळतं. अगदी मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव हे भारतीय संस्कृतीचे महान आधारस्तंभ आहेत. आपण आलात अगदीच संपूर्ण विदुरजी पाटील साहेब आणि संपूर्ण संयोजन समितीच्या निमंत्रणास मान देऊन. म्हणून आदरणीय विदुर जयराम पाटील साहेब, माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच सालवड, समवेत आदरणीय आनंद सोमन साहेब, विद्यमान सरपंच पास्तळ, आदरणीय गणेश भीमराव घरत, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पास्तळ आणि आदरणीय सुधीरजी घरत, अध्यक्ष फायर क्रिकेट क्लब ऑफ पास्तळ यांनी काही ओळी आपल्यासाठी लिहिलेल्या आहेत, त्या मी वाचून दाखवतोय. प्रति आदरणीय डॉक्टर हेमंत विष्णू सावरा साहेब, खासदार पालघर लोकसभा यांना सस्नेह नमस्कार. पालघर लोकसभा क्षेत्रात प्रभावी मतांनी विजय संपादन करून खासदारपदी निवडून आलात त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. ही विजयश्री आपल्या कार्यक्षम नेतृत्व शैलीचा, समाजकार्यावरील निष्ठेचा आणि जनतेच्या प्रश्नांविषयी असलेल्या संवेदनशीलतेचा परिपाक आहे. पुढे लिहितात, आपण लोकशाही व्यवस्थेतील एक कर्तव्यनिष्ठ व दूरदृष्टी असलेले लोकप्रतिनिधी म्हणून समाज हितासाठी देत असलेल्या योगदानाबद्दल आम्ही आपला मनपूर्वक सन्मान करीत आहोत. आपले सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व ग्रामीण क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी असून आपल्या नेतृत्वाखाली मतदारसंघात होत असलेले प्रगती विशेष उल्लेखनीय आहे. आपण वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत ऑर्थोपेडिक सर्जन असून त्याचा फायदा दुर्गम भागातील कुपोषणग्रस्त बालकांसाठी होत आहे. कोरोना काळात वैद्यकीय किट देणे, वृक्षारोपण, सामुदायिक विवाह सोहळे यांसारख्या सामाजिक उपक्रमांतून जनतेची सेवा करून आपण खरोखरच नेतृत्वाचा एक सर्वोच्च मसला या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे आणि तेजस्वी उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे. समाजाशी असलेली नाळ तुटून न देणे, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सतत संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सुटेपर्यंत सतत प्रयत्न करीत राहणे हेच आपल्या यशाचं गमक आहे, रहस्य आहे. आपला स्वभाव मनमिळावू, मोजकच बोलणारे आणि मुख्य म्हणजे समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणे, राजकारणामध्ये अत्यंत दुर्मिळ असलेले हे गुण आपल्यामध्ये मात्र ठासून भरलेले आहेत. समाजाला जे देणं लागतं ते समाजाचं देणं फेडण्याचं उत्तरदायित्व आपलं आहे ही भावना मनात ठेवून सतत अगदी कार्यरत राहून जनसेवा आपण करीत आहात हे खरोखरच दर्जेदार. आपले गाव, आपले बांधव, आपल्या चालीरीती आणि परंपरेने आलेली बोलीभाषा यांचा आपण नेहमीच अभिमान बाळगत आलात. उत्तम संस्कार, शैक्षणिक शिस्त, बौद्धिक श्रीमंती यांमुळे भावी आयुष्याची भूमिकाच तयार होत गेली आहे. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतर या सुभाषिताचा प्रत्यय देणारे खासदार साहेबांचे जीवन आहे. माणसे जोडणारे, नाती जपणारे आणि सर्वांना सांभाळून सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आपले लाडके खासदार महोदय. चेहऱ्यावरील निरंतर प्रसन्नता आणि स्नेहशील सार्थकता ही धन्यतेच्या, कृतार्थतेच्या भावनेतून आलेली आहे. जनमानसांच्या जिव्हाळ्याच्या अगदी प्रश्न म्हणजेच रेल्वे प्रवास. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना पालघर येथे थांबा देण्यासाठी पाठपुरावा साहेबांनी केला आणि तो पाठपुरावा यशस्वी देखील झाला. या आपल्या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा देखील आहे. क्रिकेट खेळाच्या माध्यमातून खासदार चषक या स्पर्धेला वेळी फायर क्रिकेट क्लब आंबटगोड मैदान पास्तळकडून सन्मान करण्याचे जणू काही अहोभाग्यच आम्हा सर्व आयोजकांना लाभलेले आहे. ही खरं तर चंद्रभागेच्या डोहामध्ये अगदी डुबकी घेतल्यानंतर जितका विलक्षण आनंद एखाद्या अगदीच स्पर्धकाला मिळतो ना साहेब, तितकाच आनंद आता आपला सन्मान करताना आम्हाला मिळणार आहे. ही अगदीच सकारात्मक भावना आम्हा सर्व नियोजकांची. आपल्या सर्व गुणसंपन्न आयुष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी आपण निरामय आरोग्य लाभू दे हीच आई तुळजाभवानी चरणी आम्ही प्रार्थना करतोय. शुभम भवतु. मात्र खूप सुंदर भावना या ठिकाणी नियोजकांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि हे सन्मानपत्र देऊन आपला शुभ सन्मान येथे परिपूर्ण केला जाईल. मी सर्व संयोजकांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा मान आणि सन्मान प्रदान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय हेमंत विष्णू सावरा साहेब, विद्यमान खासदार महोदय आणि सरांचा हा शुभ सन्मान जोरदार टाळ्यांच्या गजरात आम्ही परिपूर्ण करीत आहोत. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, चंचल वारा या जलधारा भिजळी काली माती, हिरवे हिरवे प्राणतशी ही रुजून आली पाती,
फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे आणि खासदार महोदयांच्या या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. साहेब, आपल्या कार्याला खरोखरच मानाचा त्रिवार मुजरा आहे आणि हे वंदन आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर आदरणीय खासदार महोदयांना मी विनंती करतोय की आपण मौलिक आणि खासदार महोदय, आपण अगदी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये फार सक्रियतेने विकासाच्या अगदीच अश्वावरती आरूढ आहात. परंतु जशी संधी आम्हाला यंदा आपण दिलेली आहे संयोजकांना, तीच सुसंधी पुढच्या वर्षी देखील द्याल हीच आम्ही अपेक्षा करतोय, जेणेकरून पालघरचं जे क्रिकेट आहे ते असंच यशोशिखरावरती पोचत राहील. चला, यानंतर होणारी लढत मितांश 11 बिरवाडी वर्सेस श्री जागमाता रावळे. चला, या दोन्हीही संघनायक आणि तत्पूर्वी मी खासदार महोदयांना विनंती करतोय की आपण आपलं बहुमूल्य श्रवण इंद्रियांना तृप्त करणारा मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आउट. माझ्या खासदारकीच्या कारकिर्दीमधला पहिला क्रिकेटचा चषक यशस्वीपणे जो इथे भरवला गेला आहे आंबटगोड मैदानावर. या मैदानाची ख्याती अशी की जवळजवळ कित्येक दशकांपासून या मैदानावर हे जे आयोजक आहेत ते स्वतःसुद्धा ते खेळलेले आहेत आणि खूप अशा आठवणी त्यांच्या इथे आहेत. आणि त्यामुळे अतिशय उत्कृष्ट नियोजनबद्ध असा हा खासदार चषक जो आयोजित केलेला आहे, निश्चित मी यासाठी आभार मानेन ते आमचे ज्येष्ठ सहकारी विदुरदादा पाटील, आनंदजी सोमन, गणेशजी घरत, सुधीरजी घरत आणि त्यांच्यासोबत असलेली सगळी टीम, ज्यांनी अहोरात्र मेहनत करून नितांत सुंदर जे मैदान बनवलं आणि त्यावर कडी म्हणजे अतिशय सुंदर स्पर्धा इथे खेळवली जाते. उत्कृष्ट सहभाग या निमित्ताने दिसून येतो आणि आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपण बघतोय की मैदानाच्या सगळ्या अवतीभोवती क्रिकेट रसिक या सामन्यांचा आनंद लुटत आहेत. निश्चितच मगाशी विदुरदादांनी या क्रीडांगणाबद्दल मला सांगितलेलं आहे, या अगोदरसुद्धा माहिती घेतलेली आहे आणि गाव तिथे क्रीडांगण असलं पाहिजे या संकल्पनेतून पास्थळ ग्रामपंचायतीमध्ये हे जे क्रीडांगण आहे हे इथल्याच ग्रामस्थांना क्रीडा जी मंडळ आहे त्यांना मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी परवाच माननीय महसूल मंत्र्यांची भेट घेऊन माझं निवेदन सादर करणार आहे. कारण जवळजवळ 50 वर्षापासून याचा पाठपुरावा सुरू आहे, परंतु कुठेतरी ते कमी पडलं आहे. परंतु मला वाटतं आता ती वेळ आलेली आहे, ही जी गुरुचरण जागा आहे ते गुरुचरण जागेचं क्रीडांगणामध्ये रूपांतर कसं होईल यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करू. आणि खरं तर खूप क्रिकेटचं शौकीन जे आहे ते आबालवृद्ध आहेत, त्यामुळे खूप चांगले नियोजन आज इथे बघायला मिळतं आहे. क्रिकेट म्हणजे आपल्या जीवनासारखं आहे. जसा एक सुंदर कविता असे आहे की या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, बरोबर ना. हे जीवन म्हणजे क्रिकेटराजा हुकला तो संपला. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा करिअर करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे जे आता नाईट क्रिकेटचं एक चांगलं फॅड येतं आहे, कारण नोकरदार मंडळी असेल, काम करणारी मंडळी असेल, ज्यांना दिवसा यासाठी वेळ मिळत नाही, ते रात्री येऊन असा आपली खेळाची हौस हे पुरवू शकतात. आणि यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपण खूप चांगला खेळ आणि त्यातही चांगले गुणवान खेळाडू इथे खेळ दाखवताना दिसत आहेत. खरं तर आपल्या भूमीमध्ये सुद्धा असे नितांत चांगले गुणी खेळाडू हे आहेत
आणि त्यांचं सकस खेळ ते दाखवत आहेत. निश्चितच याचा फायदा आपल्याला पुढील काही वर्षामध्ये होणार आहे. या नियोजनाबद्दल आणि खासदार चषक आयोजन केल्याबद्दल मी सगळ्या टीमचं खूप आभार व्यक्त करतो. आणि निश्चितच मगाशी जे सांगितलं की पुढच्या वर्षीचं आयोजन निश्चितच मी तुम्हालाच देतो आणि याच्यापेक्षा चांगलं नियोजन आपण पुढच्या वर्षी करून दाखवू. आणि आपल्या गाव तिथे क्रीडांगणाबद्दलचा सुद्धा निर्णय त्यावेळेस काहीतरी झालेला असू शकतो. त्यावेळेस मी आपल्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो. आणि खासदार म्हणून खासदार चषक आयोजित केला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि खूप चांगली शब्दांकनामध्ये मी मला एक ते पत्र सन्मानपत्र दिलेलं आहे. निश्चितच एका जबाबदारीमधून जी जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी मला प्रेमाने खासदार म्हणून दिलेली आहे, त्या जबाबदारीतून मी इथे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून हिंडून सगळ्यांशी संवाद साधून सगळ्यांच्या सूचना तक्रारी अडचणी सगळ्याच मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि निश्चितच आपल्या सगळ्यांचं प्रेम सहकार्य हे वेळोवेळी मला लाभलेलं आहे. अशाच प्रकारचं प्रेम सहकार्य यापुढेही राहू द्यावं, जेणेकरून माझ्या हातून जास्तीत जास्त या पालघर जिल्ह्याची सेवा ही होऊ शकेल असं मला वाटतं. या सर्व नियोजनाबद्दल आणि आमच्या सगळ्यांचं स्वागत केल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद साहेब. आणि अगदी सकारात्मक असं आश्वासन देखील आपण ऐकलेलं आहे. पुढील वर्षामध्ये देखील ही स्पर्धा सुनियोजित स्वरूपामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. खासदार चषकाचं राजदार आयोजन 2027 मध्ये देखील होणार आहे. हे सकारात्मक आश्वासन आपण ऐकलेलं आहे. यानंतर नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत. विद्यमान खासदार महोदयांच्या शुभ हस्ते एक राजकीय बहुआयामी वलयप्राप्त व्यक्तिमत्व समवेत उच्च विद्या विभूषित व्यक्तिवलय कसं असावं याचं मूर्तिमंत ओजस्वी आणि तेजस्वी उदाहरण आदरणीय सन्माननीय हेमंत विष्णू सावरासाहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. या मितांश 11 बिरवाडी वर्सेस श्री जागमाता रावळे दोन्ही संघनायक आपण रिपोर्टिंग करावं. आपण नाणेफेकीची प्रक्रिया लगेचच परिपूर्ण करूयात. विनम्र विनंती आहे, वेळ हा मिळत नसतो, वेळ हा काढावाच लागतो आणि खासदार महोदयांनी अगदी वेळात वेळ काढलेला आहे. संघनायक आपण या लवकरात लवकर थोडीशी घाई करा, कारण खासदार महोदयांना पुढील व्यस्त वेळापत्रकानिमित्त निरोप घ्यायचा आहे. खूप चांगलं कार्य ते करतायत. म्हणतात ना की आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतून ओघळावा, जिजुनी स्वतः चंदनाने इतरांचा मधुगंध द्यावा. आणि साहेब जीवनाचा हा वारसा असाच पुढे चालवावा. चंदन स्वतः झिजते परंतु इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंध निर्माण करते. दिवा स्वतः जळतो परंतु इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करतो. आणि आपलं कार्य देखील तसंच आहे. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगलं. दिवस रात्र जनतेची अहोरात्र सेवा आणि ह्या पालघर जिल्ह्याचा अगदी यथार्थ असा विकास हे स्वप्न उराशी कवटाळून आदरणीय सन्माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सावरा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या कार्याला पुनश्च एकदा मानाचा त्रिवार मुजरा आहे. चला या कर्णधार लवकरात लवकर श्री जागमाता रावळे. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. या घाई करा, घाई करा. संघनायक श्री जागमाता रावळे. तर नाणेफेकीची प्रक्रिया साहेब थोडासा वेळ आपल्याकडे आहे म्हणून आपण चर्चा देखील करूया त्या टॉसवरती. क्रिकेटच्या विश्वामध्ये भरपूर रेकॉर्ड बनलेले आहेत आणि सर्व रेकॉर्ड तुटण्यासाठीच बनलेले आहेत. परंतु या टॉसच्या बाबतीतला जो रेकॉर्ड आहे तो कधीही ब्रेक होऊ शकणार नाही. कारण अधिकृत जी सुरुवात आहे 15 मार्च 1877 मध्ये टॉसला झाली. पहिला टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला कसोटी क्रिकेटचा. पुढे जाऊन वन डे फॉर्मॅटमधील पहिला सामना झाला 5 जानेवारी 1971 मध्ये. तो देखील टॉस जिंकला ऑस्ट्रेलियानेच. आणि 17 फेब्रुवारी 2000 मध्ये त्याहीपेक्षा छोटा फॉर्मॅट म्हणजे 20 षटकांचा T20 क्रिकेट ऑकलंडच्या मैदानामध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये तो सामना झाला. तो देखील टॉस जिंकला ऑस्ट्रेलियानेच. आणि आता परत तर पहिला सामना होऊ नाही शकत. आणि तो हा एक असा रेकॉर्ड आहे जो अजरामर आहे, कधी ब्रेक होणार नाही. आपण टॉस करूयात. इथून मितांश 11 बिरवाडी या संघाचा पुकार असणार आहे आदरणीय सन्माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सावरा साहेब विद्यमान खासदार महोदय ज्यांच्या नावाने ही स्पर्धा नियोजित करण्यात आलेली आहे. त्यांच्या शुभ हस्ते करकमळामधून ही नाणेफेक करण्यात आलेली आहे. नाणेफेकीची प्रक्रिया जर आपण पाहिली तर मितांश 11 बिरवाडी या संघाने जिंकलेले आहे. काय निर्णय घेणार? प्रथमतः क्षेत्ररक्षण. ज्या पद्धतीची वाटचाल राहिलेली आहे क्षेत्ररक्षण करत असताना क्रिकेटच्या आयुष्यात कोणतीही धावसंख्या अगदी सेफ तर नाही आहे, परंतु किती तुमचा प्रयत्न असेल धावसंख्येपर्यंत रोखण्याचा.
असं काही नाही, जेवढे ते काढतील तेवढं आम्ही काढण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि क्षेत्ररक्षण करत असताना काही महत्त्वपूर्ण असे गोलंदाज आणि या टीम वर्कबद्दल काय म्हणाल? कारण एका खेळाडूमुळे आपण सामना जिंकू शकत नाही. संघामधील सर्व खेळाडूंबद्दल तुम्ही प्रदर्शनाबद्दल काय म्हणाल? नाही, आमच्यामध्ये जे प्लेयर आहेत ते उत्कृष्ट प्लेयर आहेत आणि आमचे बॉलर पण खूप चांगले आहेत. तर जास्त कमीत कमी रनवर थांबवण्याचा प्रयत्न करू. क्रिकेट या खेळामध्ये लहानपणापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा कोणता खेळाडू आवडता राहिला? लहानपणी टी व्हीमध्ये पाहिलं त्या खेळाडूला आणि असं वाटलं की मी देखील क्रिकेट खेळणार, बिरवाडी गावाचं नाव मी देखील मोठं करणार. तुमचा आवडता खेळाडू कोणता? असं माझा आंतरराष्ट्रीयमध्ये कोण आवडता नाही माहीत, पण एकच आवडता आहे, क्रितेश गरजच मला आवडतो, दुसरा कोण नाही. क्या बात आहे. क्रितेश गरत हा आवडता खेळाडू. या स्पर्धेचं आयोजन नियोजन तुम्हाला कसं वाटतं? आयोजन नियोजन तर खूप चांगलं आहे आणि पुढच्या वर्षी पण टुर्नामेंट झाली पाहिजे हेच आशा बाळगतो. नक्कीच. आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा. तर हे होते मित्रांशी 11 बिरवाडी संघाचे संघनायक. टॉस जिंकलाय प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. खरं तर मॅच ऑन गोईंग आहे म्हणून आपण नेहमी जास्त बाईट घेणार नाही आहोत, परंतु प्रथम बॅटिंग करायचं आहे. काय वाटतंय आयडियल स्कोर? कारण या आधीचा सामना तुम्ही गोलंदाजीच्या बळावर जिंकलाय. या सामन्यामध्ये फलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न केला जाईल. हो नक्कीच, आणि असा आयडियल स्कोर आम्ही अजून काही ठरवला नाही. जेवढं रन्स करता येईल तेवढं चांगलं आहे. नक्कीच. वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून आपल्या देखील खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सेमीफायनल 1 आपण पाहत आहेत. एका बाजूला अपोलो चिंचणी, तर त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय दक्ष 11 सातपाटी. काय गोलंदाजी दक्ष 11 सातपाटीने केली आणि अगदी 23 वरती थांबवलं अपोलो चिंचणी संघाला. 24चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. 2 मिनिटं साहेबांना बोलायचं. मी आल्यापासून बघतोय की क्रिकेटचं उत्तम समालोचन दीपेश करतोय आणि कडक शब्दात सुश्राव्य असं आणि एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये ज्या प्रकारे समालोचन करतात प्रोफेशनली, सगळी उदाहरणं देऊन, म्हणजे रेकॉर्डची उदाहरणं देऊन, खेळाडूंची उदाहरणं देऊन, नावासकट मध्येच चारोळ्या सांगत, म्हणजे अशा प्रकारचं जे समालोचन आहे फार कमी जणांना जमताना. पालघर जिल्ह्यामध्ये असे जे आहेत ते अतिशय मोजके आहेत. त्याच्यामध्ये दीपेश तुझं नाव आहे, त्यामुळे तुझं मी खूप अभिनंदन करतो आणि माझ्या वतीने मी तुझा सत्कार करतो. यस, सत्कार होत असताना दीपेशजी गंडी सर अगदी महाराष्ट्रभर दौरा करत असतात. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बहुचर्चित हे नाव आहे आणि आवाज आहे. आणि बघा, मोहित करून टाकलं खासदार साहेबांना देखील आपल्या आवाजाने मंत्रमुक्त करून टाकलं. इथे आपण बघू शकतात आशीर्वाद देत असताना. लगभग मॅच संपतच आलेली आहे. मंथन घरातला देखील देवी संधी. रॉकस्टार ग्रुप आलेला आहे साहेबांना भेटण्यासाठी आणि इथे फोटोशूट आठवणी या मात्र केल्या जातील, घेतल्या जातील. जिथे आपण बघू शकतात आठवणी या सोबत घेऊन जात असताना खासदार साहेब देखील आणि रॉकस्टार ग्रुप देखील जिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉकस्टार ग्रुप कुछ तस्वीरें कैमरे में भी कैद करना जरूरी है क्योंकि आईना बीता हुआ वक्त बताया नहीं करते. आणि इकडे आपण बघू शकतात त्या आठवणी. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 16. सेमीफायनल 1 आपण पाहताय जिथे 2 संघ अस्तित्वाची लढाई या ठिकाणी लढताना पाहायला मिळतात. कुठला संघ पहिला फायनलिस्ट या ठिकाणी खासदार चषकाचा आपल्याला पाहायला मिळेल आणि विजयाची ती घोडदौड कुठल्या संघाची आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅकमिलन गोविंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी अप्रतिम हा खेळाडू, उत्तम भाईंदर विभागातला हा खेळाडू आपण पाहतायत. ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याची वर्णी आपल्याला अनेक मोठमोठ्या संघांमध्ये पाहायला मिळते. संपूर्ण भारतभर भ्रमण करणारा हा फलंदाज आपण पाहत आहे. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार मॅकमिलनसाठी. ते मात्र सफल झाले. अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतात. 1 रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्या करता मात्र वळतायत. लेझीनेस तिथे पाहायला मिळाला. उशिराने फेकी आली आणि इथे आपण पाहताय 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती
18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. ही क्षणचित्र आपण पाहतायत. खासदार साहेब सन्माननीय आदरणीय डॉक्टर श्री हेमंत विष्णू सावरा साहेब आणि विदुरजी पाटील साहेब यांना आपण पाहतायत आणि संपूर्ण पासळकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका मॅकमिलनच्या बॅटमधनं फटका फसलाय. अगदी चांगला कॅच, विकेटचं पतन, गॉन. धनेशने या ठिकाणी आपण पाहिलं अगदी चांगली गोलंदाजी केली आणि इथे मात्र आपण पाहू शकलात महत्वाचा विकेट या ठिकाणी पाहायला मिळालाय. मॅकमिलन बादून तंबूच्या आश्रयाला आता येतोय. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नव्यानं आता दाखल होताना सिद्धार्थ केणी. सिद्धार्थ केणी नव्यानं दाखल झालाय. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 18. तीन पूर्णांक 2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय 18 झालेली आहे धाव फलकावरती. धनेशने यावेळेला मात्र विकेट मिळवण्याची किमया केली. अपोलो चिंचणी बॅटिंग करताना जर धावा जास्त बनवल्या असत्या, इनफॅक्ट 40-45 पर्यंत पोहोचले असते तर डेफिनेटली एक रंगतदार ही लढत आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु तसं काही झालं नाही. धावा कमी बनल्या. गोलंदाजी अगदी बहरामध्ये पाहायला मिळाली आणि त्याच्याचमुळे मात्र आपण पाहिलं तर आता जिंकण्याकरता फक्त अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे. 6 धावांची गरज. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज धनेश तयार. इथे मात्र अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहतोय. खासदार चषक 2026 अतिशय दैदिप्यमान ही स्पर्धा आपल्याला आंबट गोड पासळच्या या मैदानावरती पाहायला मिळते. रेकॉर्ड ब्रेकिंग ही स्पर्धा आजच्या दिवसात देखील आपण पाहिलं तर 51,000 व्ह्युअर्सने या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतलाय आणि ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर 1,62,000 व्ह्युअर्सनी ही स्पर्धा पाहिली आहे. म्हणजे या स्पर्धेचं क्रेज जर आपण पाहिलं तर प्रचंड आपल्याला पाहायला मिळते. खासदार चषकावरती प्रेम आहे, विदुर पाटील साहेबांवरती प्रेम आहे. नुकतीच माहिती आमच्या अपडेटरकडनं येते 2 लाख व्ह्युअर्स हे आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेचे पाहायला मिळत आहेत. पाटील्स नेटवर्क या यूट्यूब चॅनलवरती आपण ही स्पर्धा पाहत आहे. अगदी सबस्क्रायबर जर आपण पाहिलं तर 1,25,000 सबस्क्रायबर होण्याकरता फक्त 30 सबस्क्रायबर्स पाटील्स नेटवर्कला हवेत. इथे मात्र आपण पाहताय अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. 18-3 अशी स्थिती दक्ष 11 सातपाटी संघाची पाहायला मिळते. धनेशने जर आपण पाहिलं मागील मॅच मध्ये देखील अगदी चांगली कामगिरी केली होती, परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं जास्त काही आता उरलं नाहीये. फक्त जिंकण्याकरिता सातपाटी या संघाला अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे. मागील 2 वर्षांचा जर आपण कालावधी पाहिला सातपाटी संघ काय क्रिकेट खेळलाय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन मात्र त्यांनी त्यांचा नावाचा दणका हा वाजवलाय. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र अगदी मैदानी लगत हा चेंडू खेळला गेलाय. फिल्डर तिथे जिग्नेश पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 19 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर अवघ्या आता 5 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 5 रन. ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा खासदार चषक 2026 मध्ये. बारा बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिला संघ फायनल मध्ये दाखल होणारा फक्त 5 धावा दूर विजयापासनं दक्ष 11 सातपाटी. या ठिकाणी आपण पाहतायत खासदार साहेबांना मुख्य स्क्रीनवरती दमदार खासदार असं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय.
इथे या ठिकाणी विजय षटकार येईल का? नवीन गोलंदाज जर आपण पाहतायत, नव्यानं दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती आकाश. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता, त्या बॉलला मात्र खेळलंय आणि इथे मात्र आपण पाहू शकाल चुकीचं कॉलिंग आणि इथे आपण पाहताय विकेटचं झालंय पतन. गॉल. या ठिकाणी आपण पाहतायत खासदार साहेब इथून रजा घेत असताना अगदी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता देत असताना आणि अगदी त्यांनी मनोगतामध्ये म्हटलं देखील येणाऱ्या वर्षामध्ये पुढच्या हंगामामध्ये या स्पर्धेचा आगाज होईल आणि ती स्पर्धा अगदी अजूनही वेगळ्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्या गोष्टींचा पाठपुरावा त्यांनी केला आणि त्या पाठपुराव्याला देखील यश मिळताना आपल्याला पाहायला मिळालं. पालघर डहाणू लोकल जी आहे ती सेवा देखील आपण पाहिलं, त्या फेऱ्या त्यांनी वाढवल्यात, असं नेतृत्व आपल्याला लाभलंय. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार आकाश. इथे मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय, किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. 19-4 अशी स्थिती पाहायला मिळते. श्रेयस नवीन फलंदाज आपण पाहतोय, नव्यानं दाखल झालाय. इथे मात्र विजयाची प्रतीक्षा अजून करावी लागेल दक्ष 11 सातपाटी या संघाला. रिप्लीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चेंडू थोडासा खाली राहतोय, किपरच्या हातामध्ये गेलाय. अपोलो चिंचणी विरुद्ध दक्ष 11 सातपाटी सेमीफायनल 1 आपण पाहत आहात. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती आकाश. इथे मात्र अगदी चांगला तंत्रमंत्र वापरलाय, अगदी चांगला फटका, क्लास हा दर्जा, चौकार, 4 धावा. थँक्यू सो मच. अगदी या ठिकाणी आपण पाहू शकलात तर विजयाच्या दिशेने आता मार्गक्रमण करताना दक्ष 11 सातपाटी हा संघ पाहायला मिळतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल का सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. इथे आपण पाहू शकाल खासदार साहेब या ठिकाणी मात्र रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दमदार असं नेतृत्व पालघर जिल्ह्याला लाभलंय. इथे मात्र आपण पाहतोय हा विजयी फटका आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय दक्ष 11 सातपाटी. इथे कल्पेजी पिंपळे साहेब खुश आहेत आणि दक्ष बघा, या दक्षवर येऊ द्या कॅमेरा. इथे आपण बघू शकता ज्याच्या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि या मैदानावर बॅक टू बॅक मागच्या स्पर्धेमध्ये देखील फायनलमध्ये प्रवेश, म्हणजेच फायर चषकामध्ये देखील फायनलमध्ये प्रवेश आणि या स्पर्धेमध्ये देखील खासदार चषकामध्ये देखील फायनलमध्ये प्रवेश करणारी टीम सातपाडी. पालघर जिल्ह्यातलं सर्वात मोठं गाव आणि सर्वात मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते. टीम सातपाडी जात असताना फायनलमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन दक्ष 11 सातपाडी. हा आपण पाहू शकाल विजय फटका काय सुंदर पद्धतीने खेळलं गेलं होतं आणि फायनल मध्ये दाखल होणारा दक्ष 11 सातपाटी हा संघ पाहायला मिळतोय. MH48B N8115 ज्या कोणाची गाडी आहे ती गाडीला चावी होती, चावी इकडे जमा केलेली आहे. 8115 MH48BN स्कूटी आहे, तो चावी गाडीलाच होती. आमच्याकडे चावी दिलेली आहे, ज्या कोणाची असेल त्यांनी
घेऊन जायचे 8115 गाडी नंबर. अल्पेशजी राऊत साहेब बिरवाडी गावचं मोठं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं देखील स्वागत आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ